नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 4 अनुमान निरशन नाम श्रीराम समर्थ. बहुत जनासी उपाय वक्तयास पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये. जय जय रघुवीर समर्थ. बघा सुरुवातच उत्तमाची करून ठेवली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा तिघांना चालवणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्रीमद दासबोध दशक 17वा दाखवला. प्रकृती पुरुष, पुरुष आणि प्रकृती. मागचा जो समास होऊन गेला श्रवण निरूपण, बघा त्यामध्ये पण समर्थांनी दशक 17वा प्रकृती पुरुष होता, त्यातला समास 3रा होता श्रवण निरूपण. कोणासाठी दिलं होतं? देहासाठी दिलं होतं. आता समर्थांनी दशक 17वा प्रकृती पुरुषच दिला आहे आणि त्यातला समास 4 दाखवला आहे अनुमान निरीक्षण. आता अनुमान कोणाचं काढावं? अनुमान कसं काढायचं? समर्थ बोला आपण प्रत्येक गोष्टीचा आपण काय करतो? निकष काढतो, अनुमान काढतो. परंतु समर्थ बोले देहाचं अनुमान काढायचं आहे. कोण काढेल? करता करविता तोच आहे. म्हणून समर्थाने उत्तमाचं दाखवले ना. दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि समास 4 अनुमान निरीक्षण नाम श्रीराम समर्थ. बहुत जनासी उपाय वक्तयास पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये. सुरुवातच सांगितली बहुत जनासी उपाय वक्तयास पुसता त्रासो नये. बहुत जन समर्थ बोलले बहुत जन आहेत, बहुत लोक आहेत, भरपूर लोक आहेत. पण समर्थ बोले वक्तयास पुसता त्रासो नये. वक्ता कोण आणि श्रोता कोण? वक्ता असणारा आणि श्रोता असणार. आपल्याला कधीही बघा समर्थ बोलले आपल्याला प्रश्नचिन्ह येतोच. बोलणारे खूप असतात, पण ज्यावेळी आपण विचारायला जातो आपण श्रोते आहोत, आपण ऐकणारे आहोत. परंतु आपण विचारायला जेव्हा जातो त्यावेळी तो वक्ता असतो आणि आपण श्रोते असतो. म्हणून समर्थ बोलले वक्ता असं पुसता त्रास होऊ नये. त्रास कधी होतो? बघा प्रत्येक वेळी एखादी गोष्ट वारंवार विचारणे, मग त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो की यांना सांगून सुद्धा काय होतं? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वरे. त्या प्रश्नाचं सारखं तेच उत्तर आहे, तरी तेच प्रश्न पुन्हा विचारतात की वक्ते असं पुसता त्रास होऊ नये बोलता बोलता अन्वये सांडू नये. किती वेळा जे काही बोलायचं आहे ते किती वेळा आपण बोलायचं? बरोबर ना. इथे काही सांडावे लागत नाही, इथे काही मांडावे लागत नाही. परंतु समर्थ बोलले फक्त आपल्याला श्रवण दिले. श्रवण मात्र एकच दिले की श्रवणातून काय करायचं आहे? मनन करायचं आहे. मननाचं काय करायचं आहे? निजध्यास करायचं आहे. नुसतं श्रवण करून फायदा नाही आहे. मनन आणि निजध्यास ज्यावेळी होतं त्यावेळीच. कारण आपण करणं कानाने आपण ऐकतो, परंतु ते पर्यंत आपलं गेलं पाहिजे. बरोबर ना. 2 कान दिलेत, या कानातून ऐकलं या कानातून सोडून दिलं, तसं होता कामा नये. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी दिली. बहुत जनासी उपाय दिलाय. वक्तयास पुसता त्रासू नये. म्हणून कधी वक्ता बनायचं नाही. समर्थ बोले श्रोता बनायचं. मुंगी होऊन साखर खावी. उत्तमाचा देह राशी. बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडिली
स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, ऐसे न व्हावे. आता श्रोत्याने आशंका घेतली, वक्ता बोलून गेला, परंतु श्रोत्याच्या मनात आशंका, प्रश्नचिन्ह उभा राहिला. यांनी सांगितलेलं खरं आहे की खोटं आहे. आपल्याला कोणी सांगितलं की आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो. काही लोक विश्वास ठेवत नाही आहे. परंतु समर्थ बोलले, विश्वासता निरूपणे मोक्ष लागे तत्क्षणी. आपण एखादी गोष्ट कोणीतरी सांगितली, आपण त्यावर विश्वास ठेवतो किंवा न ठेवतो, म्हणजे प्रश्नचिन्ह उभं राहतं ना, की याच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवायचा की न ठेवावा. कोणीतरी आपल्याला आदर्श व्यक्ती हवा किंवा कोणीतरी मार्गदर्शन करणारा हवा, की या प्रश्नाचं उत्तर मला नेमकं दिलेलं बरोबर आहे की नाही. म्हणून समर्थ बोलले, श्रोत्याने आशंका घेतली. आशंका म्हणजे प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ते तात्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली. आता स्वतःच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बघा, प्रत्येक वेळी तो वक्ता बोलून गेला, स्वतःच्या मनात प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे, सोडवणारा कोण आहे. समोर आपलं कोणीही नाही आहे. बघा, त्यावेळी समर्थ बोलले, उत्तमच श्रवण करूया. प्रश्नचिन्ह उभा आहे, समोर काही नाही आहे आपल्या, परंतु सोडवायचा आपल्यालाच. जो काही गुंता आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. मग आपण सोडवतो कसा? आपल्या अंतरीचा अंतरात्मा सोडवतो ना शेवटी. ते आपल्याला पण कळत नाही आहे की कसं सोडवणार. म्हणून दुसऱ्यांवर जर आपण विश्वास ठेवला ना, विसंबून जर राहिलो ना, मग समजायचं कार्यभाग आपला बुडाला. तो कधी येईल आणि माझं काम कधी होईल नाही. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टात गेला तोची भला. म्हणून कोणावर विसंबून राहायचं नाही आहे. तो मला सांगेल, मी ऐकेल, नंतर माझं गुंता सोडविल नाही. स्वतःच्या पायावर उभा राहा, तेव्हा तुझा गुंता स्वतःच तू सोडवशील. म्हणून समर्थ बोलले, श्रोत्याने आशंका घेतली, ते तात्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, ऐसे न व्हावे. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतांची गेला ठाई ठाई. आता पुढे धरिला, मागे पेचला. बघा, आपलं कसं असतं, पुढचं पाठ मागचं सपाट. त्याचप्रमाणे समर्थ बोलले, पुढे धरला पण मागे सर्व सोडला, मागे पेचला, मागे वाकला, मागे धरिता पुढे उडाला. आता मागे आपण धरून ठेवलं तर पुढचा भाग उडाला. म्हणून समर्थ बोलले, सायकल चालवतोय, सायकल चालवताना बॅलन्स आला पाहिजे. एकाच ठिकाणी जर बॅलन्स गेला तर पडल्याशिवाय राहणार नाही. दोन पाय दिलेत समर्थ बोलले, त्या दोन पायांवर चालायचं आहे. म्हणजे समर्थ बोलले, त्या दोन पायावर चालत असताना बॅलन्स तुझा कुठे जातोय. एक पाय जर नसता तर चालता आलं असतं का? शेवटी काठीचा आधार घ्यावा लागला असता, दुसरा कोणाचा तरी आधार घ्यावा लागला असता. म्हणून बॅलन्स येण्यासाठी दोन डोळे दिले, दोन कान दिले, दोन पाय दिले. कशासाठी? बॅलन्ससाठी. म्हणून समर्थ बोलले, पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. पोहणाराची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. आता समर्थांनी उत्तमाचं श्रवण दिलं. काय सांगितलं श्रवणामध्ये? पोहणाराचीच गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. ज्याला पोहताच येत नाहीये तो दुसऱ्यांना वाचवेल का? नाहीच वाचू शकत. तो जर त्याचा कॉन्फिडन्स घेऊन आत्मविश्वासाने जर तो गेला, ओव्हर कॉन्फिडन्स, बरोबर, तो स्वतःही सुद्धा बुडेल आणि दुसऱ्यांना सुद्धा बुडवून ठेवेल. ज्याला खरंच पोहता येतो तो दुसऱ्यांना पण वाचवेल. म्हणून समर्थ बोलले, पोहणाराची गुचक्याच खातो आणि जनास कैसा काढू पाहतो. तर जनास कैसा काढू पाहतो, कोण वाचवणार आहे? ज्याला खरंच पोहता येतो तो दुसऱ्यांना काठावर आणणार आहे. म्हणून समर्थ बोलले, आशया लोकांचा पाहतो. आशया लोकांचा पाहतो म्हणजे काय? ज्यावेळी
समर्थ बोलले, तुला पोहता येतं, तू काय करतोस की तुला येत नाहीये आणि तू दुसऱ्यांना वाचवायला निघालास, होणार नाही. ठाई ठाई आपणची बोलीला संवार, आपणची बोली जे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. आता आपणची बोलीला संवार म्हणजे काय? आपण बोलतोय, संवार काय? आपणची बोली जे सर्वसार, सर्वसार, सार कशामध्ये आहे? बरोबर ना. संवार दिलाय आणि सर्वसार दिलाय. बोलण्यामध्ये संवार, बोलण्यामध्ये संवाद घडला पाहिजे, त्यामध्ये वाद निर्माण होता कामा नये. सार आणि असार दिलाय, बरोबर ना. म्हणून आपणची बोलीला सर्वसार संवार आणि आपणची बोली जे सर्वसार, कसा बॅलन्स दिलाय? वाक्य तेच आहे. समर्थ बोलले, आपणची बोलीला संवार आणि आपणची बोली जे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. माया दिली आणि परब्रह्म दिला. माया 2 दिवसांची अवस्थी कोठेतरी करावी. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. आता सूक्ष्म सांगितलं आणि स्थूल सांगितलं. आता सूक्ष्म म्हणजे काय? अतिला. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, नाम घेता त्याचे रूप बिंबवून द्यावे. बघा, रूप दिलंय, रूप गुण माया, बरोबर नाही. ज्या सूक्ष्मातून, ज्या रूपातून त्या परब्रह्माचं तू नाव घेतोस, त्या परब्रह्माचं काय करतोय? रूप आठवतोस. त्या मायेचं, त्या परब्रह्माचं रूप तुझ्या परब्रह्मामध्ये, तुझ्या हृदयात, तुझ्या अंतरी काय असलं पाहिजे? बिंबवून राहिलं पाहिजे. तरीच वक्ता म्हणवावी विचार. म्हणून समर्थ बोलले, वक्ता कधी बनशील? ज्यावेळी तुझ्याकडे काहीतरी माहिती आहे, काहीतरी तुझ्याकडे ज्ञान उपलब्ध आहे, तेव्हाच तू इतरांना सांगू शकशील. तुझ्याकडे काहीच नाही आहे तर तू दुसऱ्यांना सांगू शकशील का? नाही सांगू शकत. म्हणून समर्थ बोलले, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. ब्रह्म कैसे, मूळ माया कैसी, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. आता ब्रह्म कैसी, मूळ माया कैसी. आता ब्रह्म सांगितलंय आणि मूळ माया सांगितलंय. ब्रह्म कोण? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. तिघांना चालवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सद्गुरू साक्षात दिलाय तो कोण आहे? मूळ आहे. परब्रह्म दाखवलंय. सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणून अष्टदा प्रकृती दाखवली, 8 प्रकृती दाखवली, 8 विकार दाखवले, अष्टदा प्रकृती दाखवली. ज्याप्रमाणे समर्थ बोलले, पंचेंद्रिय, दशेंद्रिय, बरोबर आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. त्याचप्रमाणे अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडे गुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. अर्ध नारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिनी तदनंतर त्रिगुण कैसा. आता अर्ध नारी नटेश्वर सांगितलंय, अर्ध नारी नटेश्वर दिलाय, पूर्ण नाही दिला, बरोबर ना. आणि समर्थ बोलले त्यामध्ये त्रिगुण दाखवलेत, 3 गुण दाखवलेत, एक रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण. आता तिघांपैकी समर्थ बोलले कशामध्ये उभा राहायचं? रजगुणामध्ये जर उभा राहिलास तर लोभ आणि हवामध्ये काय गेलं? तुझा देह अडकला. तमोगुणामध्ये जर तू अडकलास तर त्यामध्ये तामसी वृत्ती, मत्सर, राग यामध्ये तुझा देह बुडाला. सत्वगुणामध्ये जर तुझा देह राहिला तर इतरांशी वाद नाही तर संवाद घडेल. सत्कर्मयोगे वै घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणून समर्थ बोलले आपल्याला तिघांपैकी कुठे राहायचं आहे? 3 गुण आहेत, रजगुण, सत्वगुण आणि तमोगुण. समर्थांनी सत्वगुण सांगितले. सत्वगुणावर उभा राहा. पूर्व पक्ष कोठून कोठवरी, वाचांश लक्षांशी परी,
सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू. आता पूर्व पक्ष कोठून कोठवरी. आपला देह जन्माला येताच ते मृत्यू होईपर्यंत पहिलं आपल्याला माहिती होतं का आपण कोठून आलो, आपण कोण होतो, काहीच माहिती नाही आहे. जन्माला आलोय. लोक तेव्हा हसत होती आणि आपण तेव्हा रडत होतो. पूर्व पक्ष कोठून कोठवर विचार करा आणि वाच्यांश लक्षांशाची परी सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधवतो. विचार करायला सांगितलंय. ज्यावेळी आपला जन्म झाला त्यावेळी आपण रडत होतो आणि इतर जण हसत होते आणि ज्यावेळी आपला मृत्यू होईल त्यावेळी सर्वजण रडतील आणि आपण हसत जाणार. म्हणजे समर्थ बोलले काय सांगितलं, पूर्व पक्ष कोठून कोठवरी. हे कोणाला माहिती नसतं. ज्याप्रमाणे समर्थ बोलले आपण जन्माला आलो तर आपण मृत्यू हा होणारच आहे. म्हणून काय घेऊन जाणे आहे पुढच्या ओळीमध्ये दिले. नाना पाल्हाली पडेना बोलिलेची बोलावे ना मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. नाना पाल्हाली पडेना बोलिलेचे बोलावे ना मौन्य गर्भ अनुमाना. का सांगितलं समर्थांनी. एखादा माणूस बोलतोय, एखादी व्यक्ती बोलते, एखादा देह बोलतोय, त्याला आपण काय बोलतो, अरे हा खूप बोलतो रे, याच्या जिभेला हाडच नाही आहे. परंतु समर्थ बोलले कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका, कोणाला बोलू नका. परंतु काही जण काय करतात, बोलतच नाही आहेत. मौन्य म्हणजे काय असतं, मौन पाळतात जसं बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये खूप चालू असतं. ही व्यक्ती काहीतरी बोलणार परंतु ती जन्मापासूनच बोलत नाही आहे, म्हणजे कमी प्रमाणात बोलत असते, परंतु काम उत्कृष्टपणे करत असते. त्यांना राग खूप येत असतो. समर्थ बोलले जी व्यक्ती जास्त बोलते त्यांना राग कमी होते, कारण ते राग प्रत्यक्षपणे बोलत असतात, प्रत्यक्षपणे राग चेहऱ्यावर आणत असतात, स्पष्टपणे बोलत असतात. परंतु जे व्यक्ती बोलत नसतात त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात त्यांचा राग भरलेला असतो. म्हणून समर्थ बोलले घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. प्रत्येक घडी ना घडी काळ आयुष्य नेतो. आपण कुठे चाललो, काळाच्या जवळच चाललो, मृत्यूच्या जवळच चाललो, बरोबर ना. कधी आपल्याला नेईल पत्ता नाही, बरोबर ना. मरण कोणाला थांबलेलं नाही. म्हणून समर्थ बोलले घडी एक विमळ ब्रह्म. एखाद्या वेळी आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि एखाद्या वेळी आपल्याला संकट येतात, एखाद्या वेळी सुख येतं, एखाद्या वेळी दुःख येतात. परंतु समर्थ बोलले सुख आलं तरी देवाचं स्मरण कर, दुःख आलं तरी देवाचं स्मरण कर. सोडवणारा तोच आहे, करता करविता तोच आहे. सुख आलं म्हणून देवाला विसरून जाशील आणि दुःख आलं तर देवाला धरून ठेवशील नाही. समर्थ बोलले कारण तुला जन्माला आणणारा कोण आहे, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एका. तर सत्ता कोणाची आहे. समर्थ बोलले 8 विषयांच्या आतमध्ये आहे, परंतु त्या सत्ता कुठल्या आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, हे सत्तेवर बसणारे हे सर्व 8 विषय आहेत. त्यांना ताब्यात घ्यायला आहे समर्थ आहे. म्हणून समर्थ बोलले निश्चळतेची झाले चंचल. बघा पुढच्या ओळीमध्ये समर्थाने उत्तमाचं सांगितलंय. चंचल कोण दाखवलं आहे, निश्चळतेची झाले चंचल, म्हणजे मन आपले चंचलच झाले. चंचलतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडाच नाही. समर्थ बोलले मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन आपला देह जरी इथे बसलाय तरी मन हा बाहेर फिरकटतोय, भरकटतोय, तर त्याच्या प्रत्येक कामामध्ये लक्ष राहील का. म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी दिली ना, नाना प्रसंगी खळखळ निवाडाच नाही. प्रसंग आला ना, अरे प्रसंग आला, समर्थ बोलले घाबरायचं नाही.
भय सांडूनी तुवा जावे आणि क्रूर येऊन भेटावे. समर्थांनी उत्तमाची ओवी श्री सद्गुरु चरित्र अध्यायामध्ये सांगितलं. काय सांगितलं? कोणाला सांगितलं? सायन देवाला सांगितलं. मी समर्थ बोलले घाबरायचं नाही. मरण जरी आला तरी समर्थ बोलले काळाला रोखणारा कोण आहे? समर्थ आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? जया चिळीला वर्णिती लोकतिनी उपेक्षी कदा रामदासाभिमानी. का श्री समर्थांनी श्रीमनाच्या श्लोकामध्ये हा आपल्याला श्लोक लिहून दिला? मनासाठीच दिला ना. म्हणून समर्थ बोलले समर्थाची या सेवका वक्र पाहे, कोणाला घाबरायची गरज नाही आहे. म्हणून बोलले समर्थ निश्चळतेची झाले चंचळ, चंचलतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाड नाही. आता निवाडा कुठे नाही? आपला देह आहे, परंतु देहामध्ये अंतरात्मा आहे, आत्मा आहे. परंतु आत्म्याची जागा कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये. बरोबर ना? त्याची जागा कुठे आहे? हृदयामध्ये आहे. म्हणून समर्थ बोलले चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ, रूपे वेगळाली प्रांजल कदापि बोलवे ना. समर्थ बोलले तुझ्याकडे एखादा संकट उभा राहिलं आहे, त्या संकटांना तुला तोंड द्यायचं आहे, सामोरे जायचं आहे. तुला कुठल्या रूपात समर्थ बोलले सोडवणारा येणार म्हणजे येणार. उत्तमाची ओवी दिली. चैतन्याची केवळ रूपे वेगळं आली, रूप वेगवेगळी घेऊन तुला तुझा मित्र तुझ्या मदतीला येईल, तुझे नातेवाईक तुझ्या मदतीला येईल, प्रत्यक्ष आई वडील तुझ्या मदतीला येतील. परंतु तुला तिथे आठवता आलं पाहिजे की करता करविता कोण आहे. तुम्ही देवाकडे धाव घेतलीस, पण त्या धावेला त्यांच्या रूपाने कोण आलं हे समजता आलं पाहिजे. हे समर्थ बोले हे जाणून घेतलं पाहिजे. उगीच करी गथा गोवी तो लोकांस कैसी उगवी, नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावे. आता भ्रम आपण सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये भ्रमच आहे. आपण झोपलेलो असलो, कोणी उठवलं तर आपण दचकतो आणि त्यांच्याकडे रागाने बघतो. ही व्यक्ती, तो देह थकून भागून आलेला झोपलेला, त्याच्या मनामध्ये तो देह शांतपणे झोपला आहे, परंतु त्याच्या मनामधला त्याच्या झोपेमध्ये तो मन हा काय करतोय? पूर्णपणे फिरतोय. सकाळपासून त्याचा देह त्या कल्पनेमध्ये आहे, म्हणून कल्पना ही पूर्णपणे भ्रम दाखवते. त्याचा मन हा भ्रमिष्ट झालेला आहे. म्हणून समर्थ बोलले भ्रमास म्हणे परब्रह्म, दिनाचा दयाळू मनाचा मावाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू. समर्थ बोलले घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती विन निरूपण, फुसो जाता उगाच सिन अत्यंत म्हण. समर्थांनी उत्तमाची ओवी लिहून ठेवली. प्रचिती विन निरूपण बैसोची नाही. काय दृष्टांत दिला? घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती विन निरूपण, फुसो जाता उगाच सिन अत्यंत मानी. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विनतेसी परी ज्ञानाची झाली. समर्थ बोलले उत्तमाची ओवी लिहून ठेवली. श्रवण करूया. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. वैद्य मात्रेची स्तुती करी. बघा समर्थ बोलले एखादा देह आजारी पडला, त्याला आपण डॉक्टरकडे सहज नेतो. डॉक्टर त्यांना चेकअप करून काय करतो? त्या देहाला गोळ्या औषधं इंजेक्शन लावून घरी पाठवतो. त्याला गुण आला तर पुढच्या वेळेला आपण काय बोलतोय? हे डॉक्टर खूप चांगले आहेत,
कारण यांनी माझ्या परिवाराला काय केलं, वाचवलं, माझ्या मित्राला वाचवलं, माझ्या भावाला त्यांनी काय केलं, उत्तमाचं काय करून दिलं, ट्रीटमेंट करून दिली. परंतु एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, बघा विश्वास आहे, विश्वासावर सांगितले, डॉक्टरांचा इथे उल्लेख नाही आहे, आपला विश्वास कुठे असतो, त्याने ट्रीटमेंट केलेली असते, परंतु आपण त्या विश्वासावर काय करत असतो, बोट लावत असतो. म्हणून समर्थ बोले, वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्र गुण काहीच न करी. विश्वास पाहिजे कुठल्याही गोष्टीवर. ते डॉक्टर कार्य करतात, परंतु विश्वास पाहिजे की उत्तमाचा हा देह आपला जसा गेलेला तसा परत आपल्या घरी येणार. म्हणून समर्थ बोलले, विश्वास जर नसेल तर शेवटी काहीच नाही, कारण डॉक्टरांच्याच हातात सर्व काही असतं ना. म्हणून समर्थ बोलले, जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. आता जेथे नाही सारासार, सार आणि असार वेगळे काढायचे. ज्याप्रमाणे चांगले आणि वाईट कर्म वेगवेगळे, चांगले आणि वाईट गुण वेगवेगळे काढतो, त्याचप्रमाणे काय केलं समर्थांनी, जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, प्रकाश आणि उजेड दाखवले, प्रकाश आणि अंधकार दाखवले. सूर्य सकाळी उगवतो, पूर्णपणे काय करतो, उजेडच येतो ना, प्रकाश. चंद्राचा प्रकाश, परंतु पूर्णपणे अंधकार झालेला असतो, आजूबाजूला अंधकार झालेला असतो. सूर्य उगवताच पूर्णपणे उजेड. म्हणून समर्थांनी सांगितलं, दोघांची उजेड सेम, परंतु रात्रीच्या अंधारामध्ये चंद्र हा पूर्णपणे काळा आकाश, पूर्णपणे काळा ढग, त्यामध्ये समर्थ बोलले हा चंद्र उगवतो. त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलं, पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक, सापडले नाही. आता समर्थांनी उत्तमाची ओवी आपल्यासाठी लिहून दिली. पाप केले तर लोक बघा काय बोलतात, पाप केलं तर तू नरकामध्ये जाशील बघा, आणि पुण्य केलंस तर समर्थ बोलले स्वर्गामध्ये जाशील. समर्थ बोलले असं काही नाही, विवेक आणि अविवेक दाखवलाय. उत्तमाचे कार्य कर, उत्तमाचे कार्य केलंस, उत्तमाचे स्वर या भूमीवर, या पृथ्वी तलावर काय केलं, स्वर्गात राहिलास, देवाचं जप केलास, देवाचं नामस्मरण केलंस, उत्तम कार्य करत राहिलास तर समर्थ बोलले नक्कीच स्वर्गातच असेल. आपल्या हातूनच पाप घडतायत. समर्थ बोलले आपण गुणाचे अवगुण घडवतोय, काय करतोय, गुणाचं अवगुण घडवतोय. म्हणून समर्थ बोलले कसं तू स्वर्गात जाशील. म्हणून समर्थ बोलले पाप पुण्य स्वर्ग नरक तुलना केली. मग आपल्याला कुठे जायचं आहे, ज्याचं त्याने ठरवायचं आहे. कारण समर्थ बोलले ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. पावन आणि ते पतन दोन्ही मानिले तत्समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूपानं. आता पावन दिलंय आणि पतन दिलंय, आणि समर्थांनी शेवटी दिलंय अनुमान दाखवले. आता अनुमान दाखवलं आहे, अनुमान निरशन नाम आपल्या समासाचं नाव आहे. अनुमान कसं काढावं, ब्रह्मरूप झाले अघवे तेथे काय निवडावे, अवघी साखरची टाकावे काय कोठे. समर्थांनी उत्तमाचं आपल्याला समजण्यासाठी उत्तमाचं श्रवण दिलं. बघ तांदूळ असतो बघा, तांदूळ, त्या तांदळामध्ये काय असतं, खडे असतात. त्या तांदळामध्ये खडे निवडताना आपण खडे निवडतो का तांदूळ निवडतो, खडेच निवडतो ना, का तांदूळ निवडत बसतो नाहीये. खडे निवडले की समर्थ बोलले की आपल्याला पूर्णपणे भात स्वच्छ दिसतो, तांदूळ स्वच्छ दिसतात. जर तो तांदूळ निवडायला गेलास तर तुला काय वेळ लागेल. म्हणून समर्थ तांदळातून खडे निवडून
ते काय होतील, तुझा वेळ वाचेल. ब्रह्मरूप झाले आघवे, तेथे काय निवडावे, अवघी साखरची टाकावे काय कुठे. तैसे सार आणि असार, अवघा झाला एकंकार, तेथे वलावला अविचार, विचार कैसा. तर विचारामध्ये सांगितलं आहे. विचार का करतोयस, अविचारामध्ये सांगितलं. समर्थ बोले अविचार सोडून दे, सुविचारामध्ये राहा. आपण शाळेमध्ये गेलो तर समर्थ बोले सुविचार फळ्यावर लिहिलेलाच असतो. प्रत्येक वेळी एक एक वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे आपल्याला काय करतात, विचार. आपण विचार करत जर बसलो तर विचारांचं काय होतं, अविचारच होतो. म्हणून समर्थ बोलले विचारांचा सुविचार घडला पाहिजे. विचार करताना मन आणि बुद्धी समर्थ बोलले आपल्या चरणी, आपल्या अंतःकरणी कोण आहे, आत्मा आहे. त्या आत्म्याच्या चरणी आपला देह पाहिजे. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचं राशी. वंद्य निंद एक झाले, तेथे काय हाताले, उन्मत्त द्रव्य जे भुलले, ते भलतेच बोले. आता निंद्य समर्थ बोलले आणि स्तुती. निंदा कोणाची करावी आणि स्तुती कोणाची करावी, समर्थ बोलले वंद्य निंद्य एक झाले. वंदन कोणाला करावं, समर्थ बोलले उन्मत्त द्रव्य जे बोलले. उन्मत्त जे द्रव्य खाण्यालायक नाही, उन्मत्त. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची म्हण. ज्याच्याकडून जास्त पापच घडतंय त्याला महापापी बोललं जातं, बरोबर ना. म्हणून आपल्या हातून पाप घडलं नाही पाहिजे. आपल्या हातून उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे, सत्कर्म योगे वै घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. का समर्थ बोलले, कारण आपला जन्म झालाय, आपल्यामुळे आपल्या बापाला दोष लागता कामा नये, बरोबर ना. आपलं नाव खराब होऊ नये म्हणून आपण किती मेहनत करावी हे आपल्या हातात आहे. म्हणून समर्थ बोलले तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. सर्व संग परित्याग, अव्हासवा विषय भोग, दोघे एकची मानता. मग काय उरले, आता सर्व संघ परित्याग सांगितले. संघ कोणाचा धरावा, समर्थ बोलले मनासंघ हा सर्वसंघ असे जोडी, मनासंघ हा मोक्ष तत्काळ जोडी. म्हणून समर्थाने 8 विषय दाखवले, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता. 2 देह समर्थ बोलले, उत्तम असं श्रवण करूया. 2 देह बघा संगत त्यांची असते, परंतु एकाला उत्तम संगत आणि एखाद्याला वाईट विषय वाचनेला ओढ लागलेली असते. तो ज्याला ओढ लागलेली असते तो चांगल्या देहाला काय करत असतो, वाईट विषयांकडे नेत असतो. म्हणून समर्थ बोलले संगत कोणाची धरावी. संगत धरत असताना समर्थ बोलले 8 विषयांपासून काय करायचं, दूर राहायचं आहे. समर्थ बोलले कुठल्याही व्यक्तीला, कोणत्याही देहाला वाईट बोलू नये, कारण त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. कारण प्रत्येक देहाकडे काही ना काहीतरी ज्ञान उपलब्ध असतं. म्हणून समर्थ बोलले भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचेन नवचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो आपानी घालावा. भेद ईश्वर करून गेला. भेद म्हणजे काय दाखवले, प्रत्येकाचे रूप वेगवेगळे दाखवलेत. चेहरे प्रत्येकांचं वेगवेगळं आहे, कोणाचं सेम नाहीये. आपण जरी बोलत असलो, समर्थ बोलले हे जुळे भाऊ आहेत, जुळ्या बहिणी आहेत, नाही, काहीतरी साम्य आहे, काहीतरी फरक आहे. म्हणून ईश्वर भेद करून गेला, त्याच्या बाचेन नवचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो आपानी घाला. घास 2 वेळेचं अन्न, बघा किती कष्ट करावे लागतात टीसभर पोटासाठी, बरोबर ना. त्यावेळी त्यानंतर आपल्याला काय मिळतं, 2 घास कुठे खायला मिळतात. परंतु ते 2 घास खाल्ल्यानंतर समर्थ बोलले मुखामध्ये घास घातला
तो आपण घालावा. आपण, बरोबर ना. ज्या इंद्रियास जो भोग, आता इंद्रिय दाखवली, आपण वायू दाखवला, नंतर त्यानंतर ज्या इंद्रियाचा जो भोग, तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता होईना. तर इंद्रियास भोग आहेत, बरोबर ना. काहीकांचं पाय दुखतं, काहीकांची मान दुखते, काहीकांचं काही अवयव दुखतात, काहीकांचं डोकं दुखतं, पोटात दुखतं, हात दुखतं. प्रत्येकाचं काही ना काहीतरी दुखत असतं. परंतु समर्थ बोलले, दुखत जरी असलं तरी समर्थ बोलले, स्मरण सोडू नकोस. स्मरणामध्ये ताकद आहे, स्मरणामध्ये सामर्थ्य आहे. समर्थ बोलले, डॉक्टरांकडे जा, पण समर्थ बोलले श्रवणामध्ये राहा. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. ज्या इंद्रियास जो भोग, तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचिती विन गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी, ते भडतीची बोला. तर भ्रांत दिला. भ्रांत काय सांगितलं समर्थांनी, बरोबर ना. भ्रांत अवगुणी अवलक्षण, त्याची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समय जाणते. तर कोणत्या समयाला कोणता प्रसंग आहे, त्यावेळी समर्थ बोलले, प्रयत्न ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तात्काळ बना. त्या प्रयत्नदाता कोण आहे, त्याला सावधान सांगितलं. जिथे जिथे सावधान आहेत समर्थ बोलले, तिथे सावधानच असलं पाहिजे. तिथे टंगळमंगळ करून फायदा नाही आहे. तिथे सावधानच असावे, अखंड सावधान असावे. आता समर्थ बोलले, प्रयत्न कोण करून घेतो, प्रयत्न करून घेणारा दिसतो का, नाही दिसत. तुझा देह दिसतोय, परंतु प्रयत्न करून घेणारा दिसत नाहीये. त्याचे ऐकावे निरूपण. आता आपल्याला तो निरूपण करतोय, परंतु समर्थ बोलले, निरूपण करणारा दिसतोय का, नाहीये. आपण श्रवण करतोय, पण निरूपण करणारा दिसतोय काय, तो बोलतोय, वक्ता बोलतोय, पण वक्ता बोलणारा, त्याच्या अंतरीतून बोलणारा तो दिसतो का, नाही दिसत. तो देह दिसतोय, तो निरूपण करतोय, आपण श्रवण करतोय, ऐकतोय, परंतु आपल्या ऐकणाऱ्यामधल्या आपल्या अंतरात्मा दिसतोय का, नाही दिसत आहे. म्हणून समर्थ बोलले, प्रयत्न ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तात्काळ बाणी. वेडे वांकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कल बोलणे सांडावे, वमक जैसे. आता समर्थ बोले, कुठला समाज चालू आहे, कुठला दशक चालू आहे, समर्थ बोले, तात्काळ तुला बोलता आलं पाहिजे, तात्काळ तुला जाणीव झाली पाहिजे की या दशकामध्ये हा दशक आज चालू आहे, हा समाज आज चालू आहे, मी आज काय खाल्लं, बरोबर ना. आपल्याला कोणी सांगितलं की परवाच्या दिवशी तुला मी सांगितलेली गोष्ट तुझ्या लक्षात राहिली का, लक्षात राहिलं पाहिजे, बरोबर ना. आपण लक्षात काय ठेवत नाहीये, कारण तुझं मन हे काय भ्रमिष्ट झालेलं आहे, मन हा चंचल झालेला आहे. म्हणून समर्थ बोलले, मन हा ताब्यात ठेवायचा आहे. आता ताब्यात ठेवणारा कोण आहे, याची ओळख करून देणारा समर्थ आहे ना. म्हणून समर्थ बोलले, वेडे वांकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कल बोलणे सांडावे, वमक जैसे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.